पुढच्या घडामोडीकडे शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवण्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय असं सतेज पाटील यांनी म्हटलंय। शक्तीपीठ महामार्ग सरकारनं रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। तर शक्तीपीठ महामार्गाबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांची अनुमती झाल्यानंतरच मार्ग करण्याची सरकारची भूमिका आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दुर्दैवानं आज शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवायसाठी आपली शेती वाचवायसाठी रस्त्यावर यायला लागतं, याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही। आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शासनानं रद्द करावा अशी आमची मागणी आहे। वारंवार आम्ही सांगतोय की या रस्त्याची गरज नाही आहे। आता तर कॅबिनेट नोटची माहिती सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेपुढे त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सरकारला आमची विनंती आहे की हा महामार्ग रद्द करावा। आजचं आंदोलन शांततेनं होऊ द्यावं, कारण की शेतकऱ्याच्या भावना आहेत। महोदय, सर्वांना विश्वासात घेऊन हा रस्ता करण्याची भूमिका त्यांची आहे। त्यांना रस्ता करायचा आहे, परंतु शेतकऱ्यांच्यावर लादायचं नाही अशी भूमिका घेतलेली आहे। लोकप्रतिनिधीला आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ही रस्ता करण्याची भूमिका मंत्रिमंडळासमोर त्यांनी मांडलेली आहे। 3-4 MSRDCने पर्याय निवडलेले आहेत। मला वाटते त्यावर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, शेतकऱ्यांची अनुमती झाल्यानंतर हा रस्ता करण्याची भूमिका सरकारची आहे।